कॉलेजसमोर मुलाने तो आईच्या खोलीमध्ये गेला. तिथं जे दृश्य त्याने पाहिलं ते बघून आर्यनच्या पायाखालची जमीनच दुभांगली. त्याच्या घशातून एक असा काळीज पिळवटणारा हंबरडा बाहेर पडला, ज्याने संपूर्ण घर हादरून गेलं. शांताबाई जमिनीवर मृतावस्थेत पडल्या होत्या. 2 दिवसापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. पण आर्यनच्या कॉलेजच्या पैशासाठी आणि डब्याच्या काळजीमुळे त्यांनी स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष केलं होतं. त्या रात्री आर्यनने केलेला अपमान सहन न झाल्यामुळे त्याच नैराश्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. पण भयंकर गोष्ट पुढे होती. शांताबाईच्या मृतदेहाजवळ तीच फाटकी पिशवी आणि त्यांची तीच उसवलेली मळकट साडी पडली होती. आर्यनने रडत रडत ती साडी उचलली. त्याला वाटलं त्यात आईचे काही जुने कपडे असतील. पण साडी उचलताच आर्यनच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. त्याला श्वास घेता येईना. त्या 5 ठिकाणी उसवलेल्या साडीच्या पदराच्या आत शांताबाईंनी स्वतःच्या हाताने शिवलेल्या 5 लहान लहान खिशा म्हणजे पॉकेट्स होत्या. आणि त्या 5 खिशांमध्ये कोणतीही घाण नव्हती. त्यात 1000 आणि 500च्या नोटांचे बंडल होते. त्या नोटांसोबत एक जुनी मळकट डायरी देखील होती आणि एक पक्की बीट रिसिप्टसुद्धा होती. आर्यनने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उचलली. त्यात शांताबाईंनी स्वतःच्या रक्ताने आणि अश्रूंनी असं लिहिलं होतं, बाळा, तुला वाटलं ना मी खूप कंजूस आहे, घाणेरडी साडी नेसते. पण तुला माहिती आहे, मी गेल्या 5 वर्षापासून लोकांची धुणी-भांडी करून, स्वतःचं जेवण बंद करून, स्वतःला कॅन्सरच्या वेदना होत असतानाही 1 रुपया औषधावर खर्च न करता मी हे पैसे साठवले होते. हे पैसे तुला उद्याच्या आय टी कंपनीत नोकरीसाठी आणि तुझ्या उच्च शिक्षणासाठी लागणारे 20 लाख रुपये आहेत. बाळा, मी अडाणी होते म्हणून मी नेहमी उसवलेली साडी नेसली. कारण मला भीती वाटायची की जर मी नवीन साडी घेतली तर माझे लेकरू रस्त्यावर येईल. काल तुला माझी लाज वाटली तेव्हा मला मरण आलं रे. पण देव साक्षी आहे, मी पैशाचा माज दाखवला नाही. मी तुझ्या आयुष्यासाठी स्वतःची राख रांगोळी केली. तुझी अडाणी आई. हे वाचताच आर्यनने तिथेच मृत आईच्या पायावर डोकं आपटून असा अंबरटा फोडला, ज्याने साक्षात परमेश्वराचं काळीजही चिरलं गेलं असेल. आई, मला माफ कर गं. मी राक्षसांचा बाप आहे. मला नाही पाहिजे हे पैसे. मला नाही पाहिजे ही नोकरी. मला माझी फाटकी साडी नेसलेली आई परत दे. तो जमिनीवर पडून, लोळून, धाय मोकळून रडत होता. पण आता वेळ कायमची निघून गेली होती. एका खोट्या प्रतिष्ठेने आणि श्रीमंतीच्या अहंकारात एका लेकाने स्वतःच्या जन्मदात्या देवाचा
रस्त्यावर अत्यंत निर्दयीपणे बळी घेतला होता. पश्चात्तापाची आग आता त्याला आयुष्यभर जाळणार होती. तुम्ही समाजात कितीही मोठे झालात किंवा तुमच्याकडे कितीही पैसा आला, तरी ज्या आईबापाने तुम्हाला जन्म दिलाय, त्यांच्या फाटक्या कपड्यांची आणि त्यांच्या अडाणीपणाची कधीही लाज बाळगू नका. कारण लक्षात ठेवा, ते उसवलेली साडी नेसून तुमच्या आयुष्याला टाकी घालत असतात. जगाला आपला खोटा रुबाब दाखवण्यासाठी आपण आपल्याच आईबापाचा अपमान करतो. पण खरा देव याच गावरान आणि गरीब आईबापांच्या हृदयामध्ये दडलेला असतो. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.